नागलीच्या पापड्या इतक्या फुलल्या की मला कढईच बदलावी लागली। आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत एकदम सोपी अशी नागलीच्या पापड्यांची रेसिपी शेअर करणार आहे। अशा पद्धतीने पापड्या बनवल्या ना तर 3 काय 4 पट पापड्या फुलतील आणि 100% तुम्ही या पद्धतीने पापड्या बनवून बघा, अजिबात चुकणार नाही। एकदा बनवली तर तुम्ही याच पद्धतीने पापडी बनवाल दरवर्षी। आता इथं मी ना 5 किलो नागल्या घेतलेल्या आहे। आपल्याला नागली पहिल्यांदा व्यवस्थित पाकडून वगैरे घ्यायची आहे। यानंतर मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे नागली आणि नागली चांगलीच होती, काही कचरा वगैरे नव्हता त्यामध्ये जास्त, परंतु मी तरीसुद्धा 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मी ते नागली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यानंतर ना पाणी घालून मी रात्रभर भिजू दिलेली आहे। फक्त रात्रभरच मी नागली भिजत ठेवलेली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा नागली मी स्वच्छ धुतली आहे 3 पाण्याने आणि यानंतर मी एका कापडावरती ही नागली काढून घेतलेली आहे आणि मग आपल्याला ही नागली ना बांधून ठेवायची आहे 1 दिवस। म्हणजे असं समजा 12 तास आपल्याला नागली पाण्यात भिजवायची आहे आणि 12 तासच ती आपल्याला बांधून ठेवायची आहे। तुम्ही जर सकाळी नागली भिजत घातली ना तर रात्रभर ती बांधून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती वाळत घालायची। नागली ना उन्हामध्ये वाळत घालायची नाही तर आपल्याला फॅन खालीच पसरवून द्यायची आहे। नागली फॅन खाली सुकण्यासाठी व्यवस्थित 5-6 तास लागतात आणि रात्रभर बांधून ठेवल्यानंतर त्याला ना बारीक बारीक मोड येतात, त्यामुळे पापड्या खूप खुसखुशीत होतात। नागली व्यवस्थित पसरवून द्यायची आहे आणि मधून मधून ना त्यावरती हात फिरवून द्यायचा आहे आपल्याला। नागली सुकली की आपल्याला बरोबर समजतं, तिचा कलर थोडासा भुरका पडतो। आता इथे नागली व्यवस्थित सुकलेली आहे आणि मग मी ना ती बाहेरून दळून आणली आहे गिरणीतनं। आणि ना सुकल्यानंतर नागली आपल्याला जास्त वेळ ठेवायची नाही आहे तर ती लगेचच दळून आणायची आहे आपल्याला। मी पण संध्याकाळच्या टायमाला दळून आणली आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नागली दळून देतात। आता एका मोठ्या पातेल्याला मी ना एक ओढणी बांधली आणि तिच्यातनं आपल्याला पीठ गाळून घ्यायचं आहे। तुम्ही असा कपडा घ्यायचा आहे की जो खूप पातळसुद्धा नको आहे आणि खूप जाडसरसुद्धा नको आहे, मीडियम असा कपडा घ्यायचा आहे। जॉर्जेटचा जर कपडा घेतला ना तर तो अतिशय योग्य राहील यासाठी। तर मी अशा प्रकारे इथे सर्व नागलीचं पीठ जे आहे चाळून घेतलेलं आहे। तुम्ही कोंड्याच्या पण पापड्या करू शकता, पण मी नाही करणार आहे। आता इथे खिशीसाठी काय हवं ना ते मी सांगते। 3 चमचे पापड खार, 1 छोटा चमचा हिंग घेतला आहे, 1.5 चमचा इतकी ना भाजलेली ओवा पूड, 2 चम्मच इतकी ना भाजलेली जिरेपूड, 2 चमचे मीठ इतकंच लागतं यासाठी साहित्य। आता हे जे प्रमाण आहे ना ते 2 छोटे कुकरचे डबे असतात ना त्यासाठीचं प्रमाण आहे। जितकं पीठ तितकंच पाणी असं प्रमाण याचं आहे। आता मी 2 कुकरचे डबे पीठ घेतलं आहे आणि तितकंच पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मी इथे लाटण्यानेच खिशी घेत आहे। आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये तीळ आणि आपण हे जे साहित्य घेतलेलं आहे ना हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला हे पीठ आहे ना थोडं थोडं करून यामध्ये व्यवस्थित सगळं टाकून घ्यायचं आहे एकाच वेळेस। आणि मी दाखवते ना त्याप्रमाणे अशा प्रकारे लाटणं यामध्ये 2-4 ठिकाणी असं रोवून घ्यायचं आहे आणि यानंतर एक वाफ दिल्यानंतर आपल्याला इथे हे सर्व मिक्स करायचं आहे। खरं तर हे सर्व मिक्स करण्यासाठी म्हणजे खिशी घेण्यासाठी थोडी जास्त मेहनत लागते, बाकी काही यामध्ये अवघड काम नाही आहे। तुमचं पातेलं जाडबुडाचं नसेल ना तर तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती तुम्हाला पातेलं ठेवायचं आहे, म्हणजे खाली जास्त पीठ लागत नाही। आणि आपल्याला या खिशीला 3 वाफ द्यायच्या आहे, म्हणजे एकदा आपण मिक्स करून घेतलं की त्यानंतर ओला रुमाल त्यावरती ठेवून आपल्याला ताट ठेवून एक वाफ काढायची। अशा प्रकारची आपल्याला 3दा वाफ काढून घ्यायची आहे या खिशीची। आणि आपल्याला पीठ शिजलं की नाही लगेच समजतं, या पिठाचा पूर्णपणे कलर चेंज होतो। आता तुम्ही बघू शकता मगाशी पीठ खिशी घ्यायच्या वेळेस ना असं पांढरं होतं थोडंसं असं क्रीम कलरचं आणि आता पूर्ण ते ब्राऊन कलरमध्ये झालेलं आहे। गरम गरमच ही खिशी आपल्याला व्यवस्थित एका जाड प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ना आपल्याला हे पीठ घेऊन ना व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर ना त्याचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहे। आता या पुरी मशीनने किंवा मग तुम्ही पोळपट लाटण्याने सुद्धा या पापड्या खूप छान सोप्या पद्धतीने बनवू शकता। खिशी जमली की या पापड्या अगदी खुसखुशीत अशा तयार होतात।
मी सांगितल्यानुसार सर्व प्रमाण ठेवलं ना तर तुमच्या पापड्यासुद्धा अगदी खुसखुशीत आणि तिप्पट फुलणाऱ्या होतील. आता मी घरामध्येच फॅनखाली ह्या पापड्या सुकवून घेत आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला या कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. उष्णता इतकी आहे की घरामध्ये सुद्धा फॅनखाली ह्या पापड्या खूप पटकन सुकतात. आता अशाच प्रकारे मी ना सर्व पापड्या बनवून घेतल्या आणि पापड्यांना कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तुमच्याकडं मशीन नसेल ना तर अशा प्रकारे तुम्ही ना पोळपाट लाटण्याने सुद्धा या पापड्या इझिली बनवू शकता. खूप वेळसुद्धा लागत नाही. यासाठी सुद्धा अगदी पटपट होतात आणि खिशी जमली की तुम्हाला बाकी काम अजिबात अवघड नाही याचं. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील ना तर मला नक्कीच कमेंट्समध्ये विचारा तुम्ही. मी तुम्हाला नक्कीच त्याचा आन्सर देईल. आता बघा वाळल्यानंतर पापड्या अगदी काचेसारख्या दिसत आहेत. तुमच्यासुद्धा पापड्या अशाच पद्धतीने बनवल्या तर अशाच सुंदर अशा पापड्या बनतील. तीळ घातल्यामुळे ना पापड्या खूप छान वाटतात. तर अशा खूप साऱ्या पापड्या मी बनवून घेतल्या आहे. पापड्या खूप छान झालेल्या आहे. अगदी दुप्पट तिप्पट पेक्षा सुद्धा जास्त पापड्या फुललेल्या आहेत. आता ही माझी भरपूर मोठी कढाई आहे तर यामध्ये ना सुद्धा माझ्या पापड्या तळताना बसत नव्हत्या, इतक्या फुलल्या आहेत ह्या पापड्या. आता इथं खूप छोटी पापडी होती. यानंतरची पापडी ना मी तळताना अजिबात ती कढईमध्ये बसलीच नाही आणि मग अशा प्रकारे मला चम्मचने त्यावरती तेल टाकून ती पापडी तळावी लागली आणि मग त्यानंतर ना मी दुसरी कढई घेतली पापडी तळण्यासाठी. इतक्या मोठ्या पापड्या फुलल्या होत्या आणि इतक्या खुसखुशीत झाल्या होत्या, अजिबात कडक झाल्या नाही पापड्या. तुम्हाला सुद्धा मी सांगते की 100% ही अचूक अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा, मी त्याचे आन्सर पण तुम्हाला देईल. आणि काही समजलं नसेल तर परत एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघा. तरीही नाही समजलं तर नक्कीच मला विचारा. तर तुम्ही बघू शकता ह्या फक्त 6 पापड्या तळलेल्या आहेत आणि किती फुललेल्या आहेत तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही ना माझ्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर नक्कीच सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला खूप सारे छान छान असे व्हिडिओ बघायला भेटतील. रेसिपीज त्याचप्रमाणे डेली ब्लॉगिंग, ट्रॅव्हल ब्लॉग्ससुद्धा बघायला भेटतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.